बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी त्यांचा निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत। मात्र त्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी बारामतीत दाखल होतील। बारामतीतील 6 इच्छुकांनी पोटनिवडणूक लढवण्यासाठी मुलाखतीही दिल्यात। त्यांची नावे हायकमांडकडे पाठवण्यात आली आहेत। त्यातील एका निर्णयावर एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या या निर्णयामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र कोंडी होऊ शकते, कारण ही पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर करण्यात आलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची शक्यता वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, काँग्रेसच्या या निर्णयामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कशी कोंडी होतीये? शरद पवारांची जेव्हा राज्यसभेची उमेदवारी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली तेव्हा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आणि शरद पवारांना राज्यसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली। तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांकडून हे वदवून घेतलं होतं की शरद पवारांचा पक्ष हा महायुतीत सहभागी होणार नाही आणि त्याचबरोबर विलिनीकरण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं होणार नाही। आणि त्यावेळी आपल्याला आठवत असेल जयंत पवारांनी तसं माध्यमांसमोर जाहीर केलं होतं की आता विलिनीकरणाचा काही प्रश्नच उद्भवत नाही। मात्र असं असताना बारामतीची पोटनिवडणूक हा जरी पवार कुटुंबातला अंतर्गत कौटुंबिक विषय असला तरी पक्षीय राजकारण हे आपल्या पद्धतीनं चालत असतं आणि त्यामुळं जर शरद पवारांचा पक्ष ही पोटनिवडणूक लढवणार नसेल तर महाविकास आघाडी म्हणून एक भूमिका घ्यावी लागेल काँग्रेसला आणि काँग्रेसला त्यांचं स्वतःचं राजकारण करायचं आहे। विरोधक म्हणून प्रमुख विरोधक म्हणून स्वतःचा विस्तार करायचा आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आपण पाहतो आहोत की काँग्रेसकडून बारामती विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। स्वतः हर्षवर्धन सपकाळ सोमवारी बारामतीमध्ये येत आहेत आणि त्यांचं बारामतीमध्ये येणं हे सर्व काही सांगून जाणार आहे की काँग्रेस त्यांचं स्वतःचं राजकारण करण्याचा कसा प्रयत्न करत आहे। महाविकास आघाडीमधले इतर 2 पक्ष, एक उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, हा विरोधकांची भूमिका कितपत बजावतो आहे हा प्रश्न गेल्या काही काळापासून विचारला जातोय। कारण सत्ताधाऱ्यांसोबत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची असलेली उठबस किंवा सत्ताधाऱ्यांचं या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून होणारं कौतुक, मग जे आदित्य ठाकरे आहेत ते मोहित कंबोजच्या पार्टीला जाणं असेल किंवा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत ते कौतुक करणं असेल। त्यामुळं काँग्रेसला स्वतःचा विस्तार करण्याची एक संधी दिसते आणि त्याचाच एक परिपाक म्हणून स्वतः हर्षवर्धन सपकाळ बारामतीमध्ये येत आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज त्यांच्या उपस्थितीमध्ये भरला जातोय। यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र कोंडी होणार आहे। अर्थात शरद पवार काँग्रेसच्या हायकमांडशी कोणत्या पद्धतीने बोलणार हा देखील प्रश्न आहे, कारण सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत। माधवी, नक्कीच आपण पाहिलेलं होतं राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मवियामध्ये बरीचशी नाराजी होती किंवा एकमत होत नव्हतं। आता तसाच प्रकार आता या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळतोय, त्यामुळे त्याचे आगामी काळात कसे पडसाद उमटतात हे पाहणं देखील तितकेच महत्त्वाचं असणार आहे। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।